अशा प्रकारे आपल्या कोंबड्यांच्या अंड्याची साईज आहे बघा. लहान मोठे आहे त्याच्यात कारण तर जय महाराष्ट्र. आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय कारण आता मोठे व्हिडिओ आजपासून टाकेन. रोज काय टाकणार नाही पण मध्ये आधी टाकेन. तर आपलं शेड बघा, हे आहे ते आपलं शेड आहे. जास्त काही मोठं नाही, तुम्ही बघू शकताय. इथून बी तेवढंच आहे आणि याच्यात आपण 100 कोंबड्या ठेवलेल्या आहेत सध्या तर. आणि वरती कबूतर वगैरे आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आणि हे इकडे बघा, अशी आपण जाळी वगैरे लावली आहे. आणि या जाळीच्या मागनं झटका मशीन आहे आणि अलीकडे जाळी आहे. ही जाळी आहे ती आपल्याला 250 रुपये किलोनं भेटल्या. आणि हे बघू शकता तुम्ही, बाहेरनं झटका मशीन लावलेली आहे. झटका मशीन गेटला पण करंट लागतोय, त्याच्यामुळे काय मी हात लावत नाही. अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. आणि हे आपले शेड, इकडे इथून एवढ्यात कोंबड्या वगैरे फिरत असतात. आणि हे आपण इथं राहतोय, बघू शकताय तुम्ही. बरेच जण मला, म्हणजे मी मागे एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यात मला बरेच जण म्हणलेले की बाबा झटका मशीनचं दाखवा कसं कसं काय काय असते ते. तर तुम्हाला ती आपली झटका मशीन दाखवतो मी. हे बघा, आता काय एकटाच राहतोय त्याच्यामुळे काय कसं पण चालतं इथे. हे झटका मशीन आहे बघा, इथनं करंट पास होते मागनं. हे लाल वायर आहे तो डायरेक्ट ताराला जोडायचा आणि हे आहे ते ब्लॅक वायर हिरवा आर्थिंग द्यायची आहे ती. अशा प्रकारे आपली झटका मशीन आहे बघा ही. हा आपली साऊंड सिस्टीम हे गाडीतला स्टेप काढलाय मी. साऊंड सिस्टीम सगळी गाडीतली काढून लावली इथं. आणि हे बॅटरी. आणि याचा कसा विषय माहिती आहे का, हे आहे ते आपलं UPS आहे. कॅम्प्युटरला लावतोय ते UPS आहे. त्याला आपण सोलर चार्जर कंट्रोलर जोडलंय आणि त्याच्या वायरा डायरेक्ट बॅटरीच्या बॅटरीला जोडून टाकल्यात. आणि इथनंही सोलरची वायर आलेली आहे बघा वरनं, ती इथं लावल्या. म्हणजे सोलरवर पण चार्जिंग होते आणि वरती काय लाईटीवर पण चार्जिंग होत राहते. म्हणजे कंटिन्यू चार्जिंग होतच राहते. त्यामुळे आपण झटका मशीन 24 तास चालू ठेवतोय. आणि हा वजन काटा वगैरे आणला आपण, आपल्या इकडे कोंबड्या किलोच्या प्रमाणे विकतोय आपण त्यामुळे. आणि हे आपलं साहित्य वगैरे बाकीचं. आणि हे इकडं खाद्य वगैरे कोंबड्यांचं. तर आपण कोंबड्यांना काय काय देतोय सध्या तर बघा, याच्यात तांदूळ आहेत, तांदूळ आणि गहू मिक्स देतोय. आणि स्टार्टर वगैरे आहे ते फक्त आपण पिल्लांना देतोय. बघू शकता आपली इथं आपण एकटाच राहतोय सध्या, कारण काय टेन्शन नाही, एकदम निवांत वातावरण आहे. बघू शकताय कशा प्रकारे. आणि शेडमध्ये आतमध्ये तुम्हाला दाखवतोय. इथे बघा, आपण अशा प्रकारे इथे कोंबड्यांना बसायला केले. खाली काय सध्या तर काय एवढे पक्क शेड केलेलं नाही आपण, थोड्या दिवसात करूया ते पण. फक्त तुमची साथ असू द्या. अशा प्रकारे हे केले. आणि इथे पिंजरे वगैरे बांधलेत, कारण आपल्या कोंबड्यांना, बऱ्याच कोंबड्यांना पिंजऱ्यामध्ये बसायची सवय होती, त्यामुळे पिंजरे ठेवलेत आपण 2. आणि बाकीकडं अर्ध्या याच्यावर बसतात कोंबड्या, अर्ध्या पिंजऱ्यात, अर्ध्या पिंजऱ्यावर. काय पण होते त्यांचं, कसं त्यांच्या मनाला वाटेल तसं बसतात. आणि आजचे अंडे बघा, याच्यात किती 5 अंडे आहेत. वरती एक कोंबडी, ही एक कोंबडी खुडूक झाल्या बघा. या कोंबडीला अंड्यावर बसू का नाही तेवढं आपल्याला कमी करून निश्चित सांगा. ही एक कोंबडी. आणि याच्यात किती अंडे आहेत बघा तुम्हीच आता. 10, 5, 15 अंडे दिलेत असं आजच्या दिवसामध्ये. बघू शकता कोंबड्या वगैरे आहे का नाही क्वालिटी. आणि हे आपली पिल्ल्यांचं नियोजन असं केलं बघा. याच्यामध्ये सगळं ठेवलंय अन्न पाणी, फक्त आपण एक म्हणजे आज सकाळी ठेवले, आता उद्या सकाळी डायरेक्ट ठेवतोय. आणि खाद्याचं वगैरे लाईट वगैरे इथे आहे, सेन्सर इथे पण लावलंय आपण. अशा प्रकारे आपण सगळं केलेलं आहे बघा जुगाड. जेवढं जमतं तेवढं जुगाड पद्धतीनेच आहे, त्यामुळे जरा एवढं काही विशेष बनवलं नाही. दिवाळीनंतर आपण याच्यावर काम करूया बऱ्यापैकी, बघू शकता. आणि कबुतरांना तुम्हाला दाखवतो आपण काय केलं नियोजन. कबुतरांसाठी इथं पिंजरा केलाय बघा. पिंजरामध्ये त्यांच्यासाठी घर केले, तेलाच्या डब्यामध्येच केले. वरती पाणी ठेवले त्यांना, ते काय खाली उतरणार, कारण त्यांना आता पहिल्यांदा आपण डायरेक्ट आणलं आणि दुसऱ्या दिवशी एकाला सोडलं ना, तिसऱ्या दिवशी एकाला सोडले. सकाळी कुठे गेले ते काही कळत नव्हतं, तरी पण रिटर्न आलेत. आणि आपला हे एवढा एरिया आहे बघा कोंबड्यांसाठी फिरण्यासाठी. कोंबड्या काय जास्त करून इथंच बसून राहतात. आणि इथे पण केलं आपण कोंबड्यांना बसण्यासाठी दुपारचं वगैरे. झाडाची सावली वगैरे एकदम भारी राहते, थंडगार. आणि आपले कुत्रे तुम्हाला दाखवतो बघा. रॉकी डॉन, ए रॉकी, रॉकी य डॉन यू. हे बघा रॉकी आणि डॉन. ह्यो आहे तो डॉन आहे आणि ह्यो आहे तो रॉकी. याच्यातलं बेकार तो रॉकी जरा बेकार आहे, मला पण भीत नाही तो. आणि हा डॉन आहे तो सगळं ऐकतोय, पण याला सांगितलेलं वगैरे सगळं समजतं.
त्यामुळे त्याचं काय नाही. ह्यो पण फक्त ऐकत नाही बघा. तो डॉन बेकार झालाय जरा. त्याला बोलवलेलं कळतं तेवढं येतो जोरात. पण हाड म्हणलं त्याला तरी जात नाही. एका जागीच बसून राहतोय. असा विषय आहे आपल्या कुत्र्यांचा. निवांत फिरते. यो कसं आहे नियोजन आपलं बघितलं का? तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे बघा. ही पलीकडे आहे ती आपली मका, खाली तूर आहे तिकडे. त्याला काय आपण एवढं लक्ष दिलं नाही, तरी पण आलीत राहिली नाही तर नाही म्हणून. आणि या साईडला आहे ते पुढच्या साईडला म्हणजे या साईडला इकडे या साईडला आपली सोयाबीन वगैरे आहे शेतामध्ये. सध्या तर आपल्याकडं म्हणजे आपण पेरलेली नाही ती. तुम्ही बघू शकता ही खाली आहे ती सोयाबीन आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो एक मिनटं. हां, अशा प्रकारे आपली ही सोयाबीन आहे इथे. एकदम म्हणजे असा पट्टा त्या साईडला म्हणजे तिथून अशी अशी लाईनच आहे आपली इकडे. अशा प्रकारे नियोजन आहे बघा आपलं. तर तुम्हाला आपलं नियोजन वगैरे कसं वाटलं तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून आपलं सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण आता यूट्यूबला फुल व्हिडिओ टाकायचे म्हणतोय रोज. रोज काय होणार नाहीत पण एक दिवस आड तरी होतील. अशा प्रकारे आणि हे झाडावर आपण फोकस लावला आहे बघा रात्रीचा. रात्रीचं आता दाखवायचं म्हणजे तुम्हाला तरी बघू व्हिडिओ जर एडिट नाही केला तर दाखवेन मी तुम्हाला. इथे फोकस आहे बघा ह्यो. ह्या फोकसचा उजेड पूर्ण इथपर्यंत जातो बघा. त्या ह्याच्यापर्यंत पूर्ण पडतोय आणि एक फोकस लावून आणून लावला ना एकदम काम ओकेच होणार आहे आपलं. ह्याच्या पण शेपट्या कट केल्या दोघांच्या पण. ए डॉन चल इकडं. चल घरात. कसं ऐकते रॉकी. ए रॉकी चपात्या वगैरे काही खात नाहीत. त्यांना चांगलं चांगलं खायला लागायला लागल्या. त्याच्यामुळे आज काय त्यांना जास्त खायला टाकलं ना आपण. जरा भाकरी वगैरे काय खाल्ल्या पाहिजे त्यांनी. आणि हे इथं नियोजन केलं तर बदकांसाठी पण आपल्या इथे पाण्याची जरा अडचण असल्यामुळे काय ते तसंच राहिले. पावसाचं पाणी जमा झालं तर त्याच्यात बदकं जाऊ वाटले तर जातात नाहीतर नाही. हे बघा कशा प्रकारे आपले बदकं वगैरे बसलेत. अशा प्रकारे बदकं आपले एकदम निवांत मध्ये बसलेले आहेत. आणि हे कोंबड्या झाडाच्या वरती. तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे बघा. आणि या साईडने आपण कोंबड्या मोकळ्या सोडतोय बाहेर. पलीकडे गवतच आहे त्या रानात काय नाही त्यामुळे आपण तिथे कोंबड्या वगैरे मोकळ्या सोडतोय. आणि बघा बघा कसं बसले एका पायावरच थांबतात ते. काय मला त्यांचं काही कळतच नाही. कोंबड्या तिकडे अशा फिरत असतात आपल्या इथे. तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्याला. कारण आपण मोठे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. आता थोडी क्वालिटी वगैरे जरा वाटेल जर समजून घ्या पहिलाच व्हिडिओ बनवतोय त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होईल. पण हळूहळू एकदम ओके मध्ये. तर यांना आता खायला टाकायचं टायमिंग झाले. यांना आता तांदूळ आणि गहू मिक्स करून टाकतोय मी. त्यामुळे जरा थोडा वेळाने टाकायचं म्हणजे 5-5:30 वाजता यांना खायला टाकलं ना त्यानंतर काय नाही खातात आणि निवांत जाऊन बसतात. कारण सगळ्यांना बाहेर काढावं लागतंय. सगळ्या काही कोंबड्या बाहेर येत नाहीत. अर्ध्या आतमध्येच बसतात. त्यामुळे यांना एकदा बाहेर काढले की काही टेन्शन राहत नाही. अशा प्रकारे नियोजन लावले. आणि आपण कोंबड्यांना अशा प्रकारे गहू आणि तांदूळ मिक्स करून टाकतोय बघा. आणि हे आपण रोज यांना सकाळी आणि संध्याकाळी गहू आणि तांदूळ मिक्स करून टाकतोय. तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे. आता यांना खायला टाकायचं आणि नंतर अंडे काढायचे बस. आणि संध्याकाळचं खाऊन झाल्यावर त्यांनी आता आपोआप आतमध्ये जातात. तर अशा प्रकारे नियोजन आहे बघा. आता एका हाताने मोबाईल धरून एका हाताने टाकता येत नाही मला त्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो. टाकून तुम्हाला दाखवतो डबल. तर अशा प्रकारे आपण कोंबड्यांना खायला वगैरे टाकतो बघा. हे त्यांना तर खायला टाकले. संध्याकाळपर्यंत खात्यात निवांत जाऊन बसतात. आणि तो आपला रॉकी खुर्ची खाली निवांत बसलाय बघा. दिसतोय का रॉकी कसा बघतोय आहे का नाही एक नंबर. हे बघा अशा प्रकारे आपण कोंबड्यांना खायला टाकले. बदकांना याच्यातच ठेवतोय कारण हे काय खायला टाकलेले जास्त खात नाहीत. आणि हे बघा पाण्यात जाऊन बसला एकदम. आणि आपले 4-5 पिल्ले होते कोंबडीने काढलेले कुठे जाऊन बसलेत काय माहीत आता. त्यांची जागा इथेच आहे पण आता कुठे गेलेत काय माहीत. कुठे दिसणार पण त्यांचं काय नाही ते असंच फिरत राहतात दिवसभर. संध्याकाळचे येतात निवांत. त्यांना मोकळं सोडले आपण. तर अशा प्रकारे नियोजन आहे बघा. आता सगळे कोंबड्या आलेत बऱ्यापैकी. बाकी काय तिकडे वरतीच आहेत बसून. तर अशा प्रकारे आपलं एकदम नियोजन आहे. आता दिवाळीनंतर वगैरे आपण करूया मोठं. पण तोपर्यंत आता सध्या तर असंच ठेवणार आपण.
आणि हे कबूतर बघू शकता तुम्ही. तुम्हाला कबूतर पण झूम करून दाखवतो. हे बघा 2 आहेत आपल्याकडे. सकाळी गेलते हे बघा आलेत. मी म्हणलं आता जातात का काय, पण आले रिटर्न. त्याच्यामुळं आता ते कुठे जाणार नाहीत असं मला तर वाटतंय. बघूया राहतात का जातात. अशा प्रकारे आपल्या कोंबड्यांच्या अंड्याची साईज आहे बघा. लहान मोठे आहे त्याच्यात, कारण सगळ्या कोंबड्या काय आता पहिल्यांदा अंडे द्यायला लागले आपल्या बऱ्यापैकी. एक 7च फक्त कोंबड्या मोठ्या आहेत, बाकी सगळे आता पहिल्यांदाच अंड्यावर आलेले आहेत. अशा प्रकारे आपले अंडे येतात बघा. साईजचा कलर त्यांचा, प्रत्येक अंड्याचा कलर वेगवेगळा आहे. तर वेगवेगळा म्हणजे प्रत्येकच वेगळा असा नाही, पण असा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे आहे बघा अंडे वगैरे. आज एवढे अंडे निघालेत. रोज कमी जास्त होत राहतात काय, त्यामुळं काय चालत राहते असं. तर अशा प्रकारे आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्या उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. धन्यवाद.